नमस्कार, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये अरे इन जावा हा पॉइंट मी डिस्कस करणार आहे। इट इज अ नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप। अरे काय नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप, युजरने डिफाइन केलेला डेटा टाइपला आपण काय म्हणत असतो, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणत असतो। समजलं? किंवा मग त्याला काय म्हणतो, युजर डिफाइन्ड डेटा टाइप विच स्टोर द सिमिलर टाइप ऑफ डेटा। एकाच टाइपचा डेटा आपण अरे मध्ये स्टोर करू शकतो। आलं लक्षात? तर बघा, प्रिमिटिव्ह डेटा टाइप कोणता, इंटिजर एक्स। हा एक्स व्हेरिएबल मी डिक्लेअर केला, तर इंट काय हा प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे। एक्स मध्ये त्या टाइपचा मेमरी स्पेस क्रिएट होणार आहे एक्स साठी। फॉर एक्झाम्पल मी काय करतो, इथे एक्स इज इक्वल टू 10, तर 10 इथे स्टोर होतो। एक्स इज इक्वल टू 20, असं केल्यावर काय होणार आहे, ते 20 10च्या जागी रिप्लेस होणार। मग ओल्ड डेटा रिप्लेस होतोय किंवा इरेज होतोय, बरोबर। न्यू डेटा ओल्ड डेटा जागी रिप्लेस होतोय आणि ओल्ड डेटा इरेज होतोय, बरोबर। इथे काय होतो, डेटा लॉस होतोय। पण विथ द हेल्प ऑफ अरे आपण काय करतो, एकाच टाइपचा डेटा मोर दॅन वन डेटा आपण ऍट अ टाइम स्टोर करू शकतो। समजले? अरे इंडेक्सिंग स्टार्ट विथ 0 हे कसं आहे याच्यावरून समजून सांगतो तुम्हाला। त्याचे टाइप अगोदर बघा, वन डायमेन्शनल, टू डायमेन्शनल और मल्टी डायमेन्शनल आणि जॅग्ड अरे, हे तीन टाइप आहेत त्याचे। तर आपण इन डिटेल वन डायमेन्शनल बघूया। वन डायमेन्शनल अरे इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ द सेम डेटा टाइप अरेंज्ड इन लिनियर सिक्वेन्शियल मॅनर। बघा, वन डायमेन्शनल अरे काय, सिमिलर टाइपचा डेटा एकाच डायमेन्शन मध्ये, हा एक डायमेन्शन आहे ना, त्या एकाच डायमेन्शन मध्ये ते स्टोर करते। फॉर एक्झाम्पल बघा, त्याचं डिक्लेरेशन सिंटॅक्स वरून तुम्हाला समजेल। इंट नंबर, बघा इंट स्क्वेअर ब्रॅकेट नंबर हा व्हेरिएबल आहे, इज इक्वल टू न्यू कीवर्ड द्यायचा इंट, आणि तर साइज ऑफ अरे मी काय दिले 5। त्याचं मीनिंग काय होतंय की 1 2 3 4 5 हे 5 ब्लॉक त्या नंबर या अरे साठी अलोकेट होणार आहे। समजलंय? आणि इथं व्हॅल्यू कशा स्टोर होणार आहेत, फॉर एक्झाम्पल 10 20 30 40 50 सिक्वेन्शियली आणि लिनियर मॅनरने ते स्टोर होणार आहे। समजलंय? आणि बघा, अरे इंडेक्सिंग स्टार्ट विथ 0, फर्स्ट नंबर आहे ना हा 0th इंडेक्सला स्टोर होणार, सेकंड नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, या टाइप मध्ये आपण व्हॅल्यू स्टोर करतो। समजलंय? आता प्रोग्रामिंग थ्रू समजून घेऊया एक्झॅक्ट वन डायमेन्शनल अरे काय आहे ते। बघा, मी काय करतोय, एक इंटिजर एक्स व्हेरिएबल घेतोय, एक्स इज इक्वल टू 10 आणि एक्स ची व्हॅल्यू इथं प्रिंट करून दाखवतोय। बघा, काय प्रिंट होणार आहे इथं, आता बघा एक्स हे प्रिंट करायला लागल्यावर आउटपुट कन्सोल येत आहे, 10 व्हॅल्यू प्रिंट झाले। नंतर काय करतोय, एक्स इज इक्वल टू 20, सेव्ह, 10 20 झालं प्रिंट। समजलंय? काय केलंय हे बघा, एक्स हा इंटिजर टाइपचा व्हेरिएबल आहे आणि इंट काय हा प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे। प्रिमिटिव्ह डेटा टाइप आपण युजर चेंज करू शकत नाही। मग आपण काय केलं, एक अरे घेतला युजर डिफाईन डेटा टाइप। फॉर एक्झाम्पल नंबर, जसं आपण तिथे घेतले तसं इथे घेऊया, न्यू इंट 5 असं असाइन केलं। ह्या सर्व गोष्टी डिलीट करतो। व्हॅल्यू कशी असाइन करायची, नंबर ऑफ 0th इंडेक्स इज इक्वल टू 10, तर ही 10 ही व्हॅल्यू फर्स्ट असणार आहे, ती 0th इंडेक्सला नंबर या अरे मध्ये स्टोर होणार आहे। नंबर ऑफ 1 इज इक्वल टू 20, हे कसं प्रिंट करायचं, नंबर ऑफ 0 नंबर ऑफ 1 प्रिंट फक्त टाकतो, लाईन आपल्याला नाही, फक्त डेटा प्रिंट करायचा। काय प्रिंट होते बघा, 0 आणि 10 आणि 20 होते बघा, 10 आणि 20 प्रिंट झालं। समजलंय का काय केलेलं आहे आपण इथं,
0th इंडेक्सला 10 व्हॅल्यू असाइन केली आणि फर्स्ट इंडेक्सला 20 व्हॅल्यू असाइन केली. ॲट अ टाइम 2 व्हॅल्यू मोर दॅन 1 व्हॅल्यू ह्या नंबर या अरेमध्ये आपण स्टोअर केल्या. समजले. आता डिक्लेरेशनचं टाईप आणि इनिशियलायझेशनचं बघा कसे आहे. 1 डायमेन्शनल अरे हे एका डायमेन्शनमध्ये आले म्हणजे हा कोणता आला 1 डायमेन्शनल अरे झाला. आउटपुट दिसतंय का 10 20 हे सिंगल डायमेन्शनमध्ये सिक्वेन्शियली 1 डायमेन्शनल अरेमध्ये स्टोअर होत असते. अजून एक टाईप आहे बघा. हा इंट घेतलाय ना हे असं डिक्लेअर करतोय आणि ह्याच्या पुढं काय करतोय मी 10, 20, 30. बघा काय प्रॉब्लेम येतोय का 10 20 प्रिंट होतंय का 10 20. हां आता आपला अरेची साईज काय आता ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट 3 साईज होणार आहे. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट फक्त 3 स्टोअर करू शकतो मी. नेक्स्ट अजून एक कोणता टाईप आहे बघा इंट नंबर हे असं डिक्लेअर केलं. नंबर 1 घेऊया. 1 इज इक्वल टू न्यू इंट 10, 20, 30. या टाईपमध्ये एक आपण अरे डिक्लेअर करू शकतो. डिक्लेअर प्लस इनिशियलाइज करू शकतो. समजलंय. हां अजून एक नवीन कन्सेप्ट आहे. कोणते 3 व्हॅल्यू असाइन करतोय आपण ह्या अरेला बरोबर. 0th इंडेक्स फर्स्ट इंडेक्स आणि थर्ड इंडेक्स. थर्ड इंडेक्सला व्हॅल्यू काय आहे का आपण दिलेली इथं दिलेली आहे बरोबर. हे काढतोय मी आणि या अरेला साईज मी देतोय 5 साईज दिली आणि 0th आणि फर्स्ट इंडेक्सला व्हॅल्यू असाइन केली मी. आणि मी इथं काय करतोय सेकंड इंडेक्सची व्हॅल्यू प्रिंट करायला जातोय. तर काय होणार आहे इथं सेकंड इंडेक्सची व्हॅल्यू प्रिंट करायला गेल्यावर बघा 0 प्रिंट होते बघा. बाय डिफॉल्ट इंटिजर व्हॅल्यू काय असते 0 असते. ते 0 व्हॅल्यू प्रिंट होते. झाले इथं प्रिंट 0. हां अजून एक कन्सेप्ट ह्या अरेची साईज किती आहे रे 5 म्हणजे 5 एलिमेंट स्टोअर करू शकतो. आणि मी काय करतो 10th इंडेक्सची व्हॅल्यू आपण ॲक्सेस करायला लागलो आणि आपल्याकडे साईज किती आहे अरेची फक्त 5 म्हणजे 5 एलिमेंट स्टोअर करू शकतो. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन हे एक्सेप्शन येते आले. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन समजले. प्लस आता या इथं 10th इंडेक्सला मी व्हॅल्यू असाइन करतो. होते का बोय हे लाईन काढतो. असाइन करताना पण प्रॉब्लेम येणार आहे. आला अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन समजले. बघा मी काय काय सांगितलं तुम्हाला. व्हेरिएबलला काय प्रॉब्लेम येत होता अरे थ्रू कसा ओव्हरकम केला. 1 डायमेन्शनल अरे कसा डिक्लेअर करतात. इनिशियलाइज कसे करतात. डिक्लेअर अँड इनिशियलायझेशन एका लाईनला कसं होतं. सेपरेट कसं होतं. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन कसे येते. परत डिफॉल्ट व्हॅल्यू कशी प्रिंट होते. ह्या सर्व गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रांशी शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.